हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं MPSC क्विज या चॅनलमध्ये। आजचा टॉपिक आहे पहिली पंचवार्षिक योजना। तर आपण बघूया पहिली पंचवार्षिक योजना ही केव्हा सुरू झाली, तर 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 या दरम्यानमध्ये पहिली पंचवार्षिक योजना ही सुरू झाली। त्याचे अध्यक्ष कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू होते। पहिली पंचवार्षिक योजना यामध्ये सर्वात जास्त मुख्य भर हा कशावर देण्यात आला, तर कृषी, जलसिंचन व ऊर्जा या 3 टॉपिकवर सर्वात जास्त भर देण्यात आला। पहिली पंचवार्षिक योजना यांचे उपाध्यक्ष होते गुलजारीलाल नंदा आणि प्रतिमान होते हेरॉल्ड डॉमर। आता पहिल्या पंचवार्षिक योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत, तर ती बघूयात। पहिलं होतं दामोदर खोरे प्रकल्प विकास। पश्चिम बंगाल आणि विभाजनपूर्व बिहार या राज्यांचा संयुक्त प्रकल्प हा आहे। त्याच्यानंतर आहे भाकरा नांगल प्रकल्प, सतलज नदीवर असून हिमाचल प्रदेश व पंजाब राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे हा। त्यानंतर होतं कोसी प्रकल्प, कोसी नदीवर बिहार येते। त्यानंतर आहे हिराकूड प्रकल्प, महानदीवर होतं ओडिशामध्ये। सिंद्री, आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना हा सिंद्री येथे होता। त्याच्यानंतर रेल्वे इंजिन निर्मिती कारखाना हा चित्तरंजन दास यांनी पश्चिम बंगाल येथे सुरू केला होता। त्यानंतर पेरांबूर तामिळनाडू येथे रेल्वे डब्यांचा कारखाना हा उभारण्यात आला। पुणे पिंपरी येथे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कारखाना हा स्थापन करण्यात आला। हातमाग बोर्डाची स्थापना 1952 मध्ये झाली। कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला 1952ला। 1955 मध्ये गोवाला समितीच्या शिफारशीनुसार इम्पेरियल बँकेचे SBI मध्ये रूपांतर केले। 1955 नेपाळ नगर MP वृत्तपत्र, कागद निर्मितीचा कारखाना आणि टेलिफोन इंडस्ट्रीज ह्या सुरू केल्या आणि 1955 मध्येच कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमसुद्धा सुरू करण्यात आला। तर हे होते पहिली पंचवार्षिक योजना यांची मुख्य वैशिष्ट्ये। थँक्यू।